महाराष्ट्राच्या राजकारणात मनी आणि मसल पॉवर अशा दोन्ही गोष्टी पदरी बाळगणारे नेते म्हणून ख्याती असलेले शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत सध्या पुन्हा चर्चेत आले आणि यावेळी मात्र ते स्वतः कारण नाहीये, त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत याची बँकॉक वारी जी अपूर्ण ठरली, कारणीभूत ठरली. ऋषिराज अचानक घरातून गायब झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला कामाला लागलं. मात्र त्यानंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून तुम्ही सुद्धा डोक्याला हात मारून घेतल्याशिवाय राहणार नाही. बघूयात अख्खं प्रशासन कामाला लावणाऱ्या माजी मंत्र्यांच्या चिरंजीवांवरचा हा रिपोर्ट. जाना था बँकॉक, पहुंच गए पुणे, अशी अवस्था आमदार तानाजी सावंत यांच्या लेकाची झाली आहे. ऋषिराज सावंत 2 मित्रांसह आकाशात उडाला. मात्र त्याचं चार्टर विमान बँकॉकला लँड न होताच पुण्यात उतरलं. राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंतचं दुपारी 4च्या सुमारास अपहरण झाल्याची बातमी धडकली आणि पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कामाला लागलं. सोमवारी 10 फेब्रुवारीला तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला. ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ऋषिराज सावंत बँकॉकला निघाल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. ऋषिराज सावंत यांच्यासोबत त्यांचे 2 मित्रही होते. 68 लाख रुपये खर्च करून चार्टर विमानानं ते बँकॉकला रवाना झाले. ऋषिराज 8 दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता. पुन्हा बँकॉकला का गेला ही शंका तानाजी सावंत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे. त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काही तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला. त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो. माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय. तो मला सांगितलं. आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो. कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो. 10 दिवसाखालीच तो दुबईला गेला. दुबईला जाऊन आल्याच्या नंतर त्याला बिझनेसच्या रिलेटेड बँकॉकला जायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून तो बँकॉकला सोडणार नाहीत घरचे लगेच दुबईला जाऊन आल्यामुळं. त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट फ्लाईट करून तो बँकॉकच्या दिशेने गेला. पण ह्या गोष्टीची कुठलीही कानोखबर आम्हाला नसताना आम्ही सगळे घरचे थोडेसे इमोशनली हायपर झाले. म्हणून आम्ही आपल्या सिंहगड पोलीस स्टेशनला FIR फाडला. त्या ठिकाणी असं कधीच घडत नाही. आम्ही कुणी कुठं जात असताना एकमेकाला सांगून जात असतो. तेव्हा आम्हाला थोडं भीतीचं वातावरण होतं. म्हणून आम्ही अपहरणाचा, किडनॅपिंगचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला. महाराष्ट्राच्या राजकारणात मनी आणि मसल पॉवर अशा दोन्ही गोष्टी पदरी बाळगणारे नेते अशी आमदार तानाजी सावंत यांची ख्याती आहे. आपलं राजकीय वजन वापरत तानाजी सावंत यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री यांना फोन लावून संबंधित प्रकरणाची दखल घेण्यासाठी सांगितलं. हाय प्रोफाईल केस असल्यानं पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगानं तपास सुरू केला. अवघ्या काही तासांमध्ये ऋषिराज सावंत यांचा माग काढत बँकॉकला जाणारं विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरवलं. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. मोहोळ यांच्या सूचनेनंतर सागरी उड्डाण मंत्रालयाकडून सूत्र सुद्धा हल्ल्याचं बघायला मिळालं. बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलेल्या चार्टर्ड विमानाच्या पायलटशी संपर्क झाला. विमान माघारी फिरवण्याचे पायलटला आदेश देण्यात आले. चार्टर्ड विमानानं U-टर्न घेतला आणि विमान पुन्हा पुण्यातच लँड झालं. विमान लँड झाल्यानंतर आपण पुण्यातच असल्याचं ऋषिराज सावंत याला कळलं. कृष्ण आंधळे मिळत नाही, पण तानाजी सावंतांच्या मुलासाठी या सगळ्यांनी रान पेटवलं होतं काल या सरकारने. पण या कृष्णाला पकडण्यासाठी 60 दिवस झाले आणि तो सापडत नाही. दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं. की एका आपल्या महाराष्ट्राच्या साध्या मंत्र्याकडे कष्ट करून 253 कोटी रुपये त्यांनी जमवलेले आहेत. त्यांच्या मी इलेक्शन ॲफिडेव्हिट मध्ये बघितलं तर एवढी संपत्ती जर प्रत्येक मंत्र्याकडे किती कष्ट करून आलेली आहे आणि त्यांची मुलं अशी छान छान प्लेन उडवतायत ते बघून म्हणजे गंमतच वाटते. आणि त्याच्यात ते स्वतः म्हणतात की मागच्याच आठवड्यात तो दुबईला जाऊन आला आणि आता पुन्हा बँकॉकला जातोय. त्याच्यासाठी गैरवापर जो झाला तो यंत्रणांचा आणि पोलिसचा आणि ते अक्षरशः म्हणजे मोहोळ यांना मध्ये बोलून ते विमान फिरवून घ्यायला लागलं. काय आहे याला काय म्हणायचं आपण आता. म्हणजे लोकशाही आणि या सगळ्या गोष्टी ना तुमच्या माझ्यासाठी आहेत, त्या लोकांसाठी नाही आहेत त्या. ऋषिराज सावंत 2 मित्रांसह आकाशात उडाला. मात्र त्याचं चार्टर विमान बँकॉकला लँड न होताच पुण्यात उतरलं.
परिणामी हवेतील विमान पुन्हा माघारी बोलवण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं होतं. त्यासाठी सिंहगड पोलीस स्थानकामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचमुळे ऋषिराज सावंत याची बँकॉक वारी अधुरी राहिली आहे. गृह विभाग आपल्या घरी पाणी भरत असल्यासारखं अपहरणाची खोटी केस दाखल करायला भाग पाडलं आणि जागच्या जाग्यावर विमान टेक ऑफ घेतलेलं फिरलं आणि ते लँड झालं. इतकीच तत्परता जर आमच्या बीड जिल्ह्यातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कदाचित ती अपहरणाची केस होऊन चौकशी जर तात्काळ सुरू केली असती तर आज संतोष देशमुख तुमच्यात आणि आमच्यात दिसले असते. मला वाटतं जे काही काल घडलं त्या बाबतीमध्ये तानाजी सावंत साहेबांनी स्वतः स्टेटमेंट दिलेली आहे. पोलीस प्रशासनाने देखील त्या बाबतीमध्ये जी काही आमची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचा पराक्रम एखाद्या चित्रपटात शोभेल असा होता. एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा किती जलद पद्धतीनं काम करू शकते आणि वेळ पडल्यास विमान हवेतूनही माघारी फिरवू शकते याचा प्रत्यय या निमित्तानं आलाय. तानाजी सावंत सुद्धा मुलगा परत येईपर्यंत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले होते. हाच प्रकार जर सर्वसामान्य व्यक्ती सोबत घडला असता तर एवढ्या तत्परतेनं यंत्रणा कामाला लागल्या असत्या का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे.